पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते गणपती विसर्जन। नांदेड शहराजवळील पुयणी येथील खदानीमध्ये क्रेनच्या साहाय्याने खदानीमध्ये उतरून गणपती विसर्जन केले। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक यांनी महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलेले आहे। जीवरक्षक, तराफे, पोलीस बंदोबस्त, क्रेन तेव्हा नांदेडकरांनी विसर्जन करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे आवाहन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी प्रसार माध्यमांशी केलेले आहे। नगरपालिका ने ऑलरेडी एक लिस्ट पब्लिक डोमेन मध्ये टाकलेला आहे प्रेसवर। जवळपास जे मेन आमचे खदान आहे जिथे मोठी मूर्ती येतो, हा एक पुयणी खदान आहे, झडी खदान। हा मध्ये 10 फीट किंवा त्यापेक्षा जास्तची मूर्ती, हा सर्व मोठी मूर्ती येतो। तसेच खूप ठिकाणी आम्ही कृत्रिम खदान नगरपालिकाने सुद्धा केलेला आहे आणि कलेक्शन पॉइंट्स जवळपास सिटी मध्ये सर्व ठिकाणी सर्व झोन मध्ये कलेक्शन पॉइंट सुद्धा केलेला आहे, ज्यामध्ये की व्हेकल्स राहणार आणि कलेक्ट करून नंतर पासदगाव किंवा दुसरे खदानमध्ये त्यांची विसर्जन होणार। ते मला वाटतं की नगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनने चांगला यावेळी नियोजन केलेला आहे। जीवरक्षक असो, क्रेन असो, तराफे असो किंवा पोलीस बंदोबस्त किंवा कृत्रिम खदान, हा सर्व चांगली नियोजन केलेले ऑलरेडी केलेला गेलेला आहे। आता फक्त नांदेडकर से आम्ही आवाहन करणार की शांततापूर्वक
आणि जे एक प्रशासनचे जे गाईडलाईन्स आहे त्या फॉलो करून चांगल्या प्रकारे विसर्जन करा. मी सर्व नांदेडकरला गणपतीची खूप खूप शुभेच्छा देतो. हा, ते एक चांगली अनुभव आहे. ते भक्ती भावनाची पण एक विषय आहे की आम्ही स्वतः जाऊन एक एक्सपिरियन्स घेतला की काही प्रॉब्लेम तो नाही त्यामध्ये. ते पुणे खदान एकदम तयार आहे इथे मोठी मूर्ती विसर्जनसाठी सुद्धा आणि खूप डेप्थ आहे. तर मोठी मूर्तीला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही असं वाटतं. खबरदारी इतकेच की आमचे जे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहे, स्टाफ आहे, तसेच नगरपालिकाचे स्टाफ आहे, त्यांच्या सोबत समन्वय साधून जे काही गाईडलाईन्स आहे ते पूर्ण काटकोरपणे पालन केला पाहिजे. जसा डीजे संबंधित किंवा आक्षेपार्ह गाणे बजवणे हा सर्व जे आहे नाही केला पाहिजे आणि गाईडलाईन्स फॉलो करून चांगल्या प्रकारे साजरा केला पाहिजे. नाही, खूप चांगली नियोजन ऑलरेडी केलेलं आहे. मला वाटतं की जे मंडल करून सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आहे यावेळी. जवळपास सर्व मंडल 90% 95% मंडल डीजे वगैरे ठेवत नाही आणि चांगली नियोजन केलेली आहे. तर त्याबद्दल त्यांना खूप खूप अभिनंदन.